ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 10वा पुढील भाग. या जन्मापूर्वीच्या तिसऱ्या जन्मात मी पृथ्वीवर एका ब्राह्मणाची मुलगी म्हणून जन्मले होते. त्यावेळी माझे नाव सरोजवदना होते. पुढे माझा विवाह झाला. मी वडील माणसांची सेवा करीत पातिव्रत्य धर्माचे एकनिष्ठपणे पालन करीत होते. एके दिवशी मी एका महिलेला शिकवत होते. त्यामुळे पतीने मला सांगितलेल्या कामाला थोडा विलंब झाला. त्यामुळे पतीने रागावून मला शाप दिला की मैनेला शिकवणे महत्वाचे समजून तू माझ्या आज्ञेचा अवमान केलास तेव्हा तू ही मैना हो. त्या शापामुळे मृत्यूनंतर मला जरी मैनेचा जन्म आला होता तरी पातिव्रत्याच्या प्रभावामुळे मला एका ऋषींच्या घरी आश्रय मिळाला. एका ऋषिकन्येने मला पाळले. मी ज्या घरात होते तो ऋषी दररोज सकाळी विभूती योग म्हणून प्रसिद्ध असलेल्या गीतेच्या पापनाशक 10व्या अध्यायाचे पठण करी. ते मी नेहमी ऐकत असे. कालांतराने माझा मृत्यू झाला आणि 10व्या अध्यायाच्या श्रवणाच्या पुण्याईने मी स्वर्गलोकात अप्सरा बनले. माझे नाव पद्मावती होते. एकदा विमानाने आकाशातून विहार करताना सुंदर कमलांनी विभूषित अशा या रम्य सरोवरावर माझी दृष्टी पडली आणि यात जलक्रीडा करावी असे वाटून मी तेथे जलक्रीडा करू लागले. तेवढ्यात तेथे दुर्वास ऋषी येऊन पोहोचले आणि त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिले. त्यांची भीती वाटून मीही एका कमळवेलीचे रूप घेतले. तेव्हा माझे 2 पाय 2 कमळे झाले, 2 हात 2 कमळे झाले आणि मुखासह सारे शरीर एक कमळ झाले. अशा रीतीने 5 कमळांनी युक्त अशी एक कमलिनी मी झाले. दुर्वासांनी माझे वेषांतर पाहिले आणि क्रोधाने लाल डोळे करून मला शाप दिला की याच स्थितीत तू 100 वर्षे येथे राहशील. असा शाप देऊन ते तत्काळ गुप्त झाले. कमलिनी असूनही गीताध्याय श्रवणाच्या महात्म्यामुळे माझी वाणी नाहीशी झाली नाही. शिवाय मला ओलांडण्याच्या अपराधामुळे तू पृथ्वीवर पडून काळा झालास. राजहंसा, तुझ्या समोरच आज शाप संपत आहे. माझा शाप संपत आहे कारण आजच 100 वर्षे पुरी होत आहेत. मी तो अध्याय आता म्हणते, तो तूही ऐक. त्याच्या श्रवणाने आजच तूही मुक्त होशील. एवढे बोलून पद्मिनीने स्पष्ट आणि सुंदर आवाजात गीतेच्या 10व्या अध्यायाचा पाठ केला आणि ती मुक्त झाली. तो ऐकल्यानंतर तिनेच दिलेले हे उत्तम कमळ मी आपल्याला अर्पण केले आहे. एवढे बोलून त्या पक्षाने आपल्या शरीराचा त्याग केला. यानंतर एक विलक्षण घटना घडली. तोच पक्षी 10व्या अध्यायाच्या श्रवणाच्या पुण्याईने ब्राह्मण कुळात जन्मला. जन्मतःच अभ्यास असल्यामुळे तो लहान असल्यापासूनच गीतेचा 10वा अध्याय म्हणतो. पठणाबरोबरच त्याच्या अर्थाचे तो मनन करत असल्यामुळे सर्व प्राणी मात्रात त्याला शंखचक्रधारी भगवान विष्णूंचे नेहमी दर्शन होत असते. त्यांची प्रेमळ दृष्टी जेव्हा एखाद्या देहधारी प्राण्यावर पडते तेव्हा तो मद्यपी किंबहुना ब्रह्महत्या करणारा असला तरी सुद्धा तो मुक्त होतो. पूर्वजन्मीच्या 10व्या अध्यायाच्या अभ्यासाने त्याला दुर्लभ तत्वज्ञान प्राप्त झाले असून तो जीवनमुक्तही झाला आहे. एवढ्यासाठीच मी त्याला वाटेतून चालताना माझ्या हाताची मदत देतो. भृंगीरटे, हा सारा 10व्या अध्यायाचाच मोठा प्रभाव आहे. पार्वती, अशा रीतीने मी भृंगीरटीला जी पापनाशक कथा सांगितली तीच तुलाही सांगितली आहे. स्त्री असो वा पुरुष, कोणालाही या 10व्या अध्यायाच्या केवळ श्रवणाने सर्व आश्रमांच्या पालनाचे फळ मिळते. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.